ಮಾಲೆಗಾಂವ್ ಬಾಂಬ್ ಬ್ಲಾಸ್ಟ್ ಕೇಸ್ನಲ್ಲಿ ಸಾಧ್ವಿ ಪ್ರಜ್ಞಾ ಸಿಂಗ್, ಕರ್ನಲ್ ಪುರೋಹಿತ್ ಸೇರಿದಂತೆ ಎಲ್ಲ ಆರೋಪಿಗಳನ್ನು ನಿರಪರಾಧಿಗಳು ಅಂತ ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡಲಾಯಿತು. ಈಗ ಅವರು ಒಬ್ಬೊಬ್ಬರಾಗಿ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅವ್ರಿಗಿಂತ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ATSನ ಮಾಜಿ ಅಧಿಕಾರಿಯೊಬ್ಬರು ಮಾತನಾಡ್ತಾ ಇರೋದು ಗಾಬರಿ ಹುಟ್ಟಿಸ ಹಂಗಿದೆ. ಸಾಧ್ವಿ ಪ್ರಜ್ಞಾ ಸಿಂಗು ಹೇಳಿದ್ರು, ಅವರನ್ನು ಮನಸ್ಸೋ ಇಚ್ಛೆ ಥಳಿಸಿ ಇದರಲ್ಲಿ ಮೋದಿ ಕೈವಾಡ ಇದೆ ಅಂಥೇಳು, ಯೋಗಿ ಕೈವಾಡ ಇದೆ ಅಂಥೇಳು, RSSನ ಸರಸಂಘ ಚಾಲಕ ಮೋಹನ್ ಭಾಗವತರ ಕೈವಾಡ ಇದೆ ಅಂಥೇಳಿ ಹಿಂಸೆ ಕೊಡಲಾಗಿತ್ತಂತೆ. ಅದೇನು ಮಾಡಿದ್ರು ಅವರ ಹೆಸರನ್ನು ನಾನು ಹೇಳಲಿಲ್ಲ. ಇತ್ತೀಚೆಗೆ ಇವತ್ತು ನೆನ್ನೆ ಒಂದು ಇಂಟರ್ವ್ಯೂನಲ್ಲಿ ಅವ್ರು ಹೇಳಿರುವಂಥ ಮಾತು ಕೇಳಿಸ್ಕೊಳ್ಳಿ. अपने लिखित में सब कुछ दिया है और मैंने जिन जिन के नाम लिए हैं सभी के नाम जो हमें कहने पे मजबूर किया गया तो वो सब किया है उन्होंने कि इनके नाम लो सबके नाम लेकर के और तुम ये बोलोगी तो हम तुम्हें नहीं पीटेंगे। यानी मुझे मुझे टॉर्चर करना ही उनका उद्देश्य था और नहीं, अगर इनके नाम नहीं लेती हो जो वो कह रहे हैं तो फिर हम तुम्हें टॉर्चर करेंगे। तो उसमें सभी के नाम आए हैं, मैंने लिखित में सब दिया है। माननीय योगी जी का है, माननीय मोहन भागवत जी का है, माननीय सुदर्शन जी का है और इंद्रेश जी का है। लेकिन बहुत सारे नाम उन्होंने ऐसे लिए हैं, बहुत सारे नाम उन्होंने ऐसे लिए हैं। राम जी माधव का नाम लेने के लिए बोला है और भी कुछ नाम हैं जो मैं अभी भूल रही हूँ। लेकिन ये सब करने के लिए उन्होंने हमें टॉर्चर किया। हमारे फेफड़े की झिल्ली फट गई, मैं बेहोश हो गई। मुझे सुसुरूसा हॉस्पिटल में गैर कानूनी तरीके से डिटेन किया था, तब रखा और उसके बाद फिर बजे हॉस्पिटल में रखा। मैं अपनी पूरी कहानी जो लिख रही हूँ उसमें ये सब आएगा, लेकिन सत्य जो है ना वो प्रकट होता है और सत्य प्रकट हुआ। माननीय मोदी जी का भी नाम लिया था। मुझे मैं गुजरात में रहती थी, इसलिए उन्होंने मोदी जी का भी नाम मुझसे कहलवाने का प्रयास किया। मैंने किसी का नाम नहीं बोला क्योंकि सब असत्य कहलवाना चाह रहे थे, इसलिए मैंने किसी का नाम नहीं बोला। ಇನ್ನು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ATSನಲ್ಲಿ ಅಧಿಕಾರಿಯಾಗಿದ್ದರೊಬ್ಬರು ಮೆಹಬೂಬ್ ಮುಜಾವರ್ ಅಂತ. ಮೆಹಬೂಬ್ ಮುಜಾವರ್ ಆ್ಯಂಟಿ ಟೆರರ್ ಸ್ಕ್ವಾಡ್ನ ಅಧಿಕಾರಿಯಾಗಿದ್ದರು. ಮಾಲೆಗಾಂವ್ ಬ್ಲಾಸ್ಟ್ನಲ್ಲಿ ಅಧಿಕಾರಿಗಳ ಹೆಸರು ಹೇಳ್ತಾರೆ ಅವ್ರು ಯಾರ್ಯಾರು ಅಂತ. ನನ್ನನ್ನು ಕರೆದು ನನ್ನ ಕೈಗೊಂದು ರಿವಾಲ್ವರು ಒಂದಷ್ಟು ದುಡ್ಡು ಕೊಟ್ಟು ಹೋಗು ನಾಗಪುರಕ್ಕೆ ಮೋಹನ್ ಭಾಗವತರನ್ನು ಎಳ್ಕೊಂಡು ಬಾ ಅಂತ ಹೇಳಿದರು ಅಂತ. ಮೋಹನ್ ಭಾಗವತ್ RSS ಸರಸಂಘ ಚಾಲಕರನ್ನು ಎಳ್ಕೊಂಬ ಈ ಕೇಸ್ನಲ್ಲಿ ಅಂತ ನನ್ನನ್ನು ಕಳಿಸಿದ್ರು. ನಾನು ನಾಗಪುರಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಟೈಮ್ ಪಾಸ್ ಮಾಡಿ ಬಂದುಬಿಟ್ಟೆ. ಹೇಳಿದ ಕೆಲಸ ನಾನು ಮಾಡಲಿಲ್ಲ ಅನ್ನೋ ಕಾರಣಕ್ಕೆ ನನ್ನ ನೌಕರಿ ಕಳೆದ್ರು, ಪರಿಪರಿಯಾಗಿ ಹಿಂಸೆ ಕೊಟ್ಟರು, ಸಾಕಷ್ಟು ಅನುಭವಿಸ್ಬಿಟ್ಟೆ ನಾನು. ವಿನಾಕಾರಣ ನಾನು ಮೋಹನ್ ಭಾಗವತರನ್ನು ಬಂಧಿಸಲಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಕ್ಕೆ ಭಗವಾ ಆತಂಕವಾದ, ನಮ್ಮ ಚರ್ಚೆಗಳಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಮತ್ತೆ ಭಗವಾ ಆತಂಕವಾದ ಅದು ಬರ್ತಾ ಇತ್ತು. ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ ಹಿಂದೂ ಆತಂಕವಾದ, ಭಗವಾ ಆತಂಕವಾದ ಈ ಚರ್ಚೆಗಳನ್ನು ಮಾಡಲಾಗ್ತಾ ಇತ್ತು ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಕ್ವಿಕ್ಕಾಗಿ ನೋಡ್ಕೊಂಡ್ಬಿಡಿ. ये तपास करते वक्त उन्होंने जो आदेश दिया था मोहन भागवत जी के बारे में, वरिष्ठ अधिकारी थे वो, मोहन तुम्हारे परमवीर सिंह के अलावा और वरिष्ठ अधिकारी थे। उनका कहना ऐसा था कि पहले जाके मोहन भागवत को मिलके क्या तो उनका डिस्कशन हुआ है, अब तुम जाके उनको उठा के लाओ, ऐसा आदेश था। वो भयानक झूठे जो तब उस एक कंसेप्ट निकल के आया था तब, भगवा आतंकवाद के नाम पे ये तपास चल रहा था। तपास जो करना चाहिए वो नहीं हुआ। भगवा आतंकवाद, हिरवा आतंकवाद, ये था, ये गलत था, झूठ था। और इतने बड़े आदमी को लाने के लिए मेरे पे जवाबदारी डाले थे, तो मेरे झूठ करने की मेरी कैपेसिटी नहीं है। मेरे को धाड़सी बोल के लिए थे उन्होंने, धाड़स से काम करेगा, ये बहुत टेरर है, अमुक है, ऐसे इससे करे थे। तो मैंने जाके नागपुर में बहुत दिन तक रुका मैं। अच्छा, मगर वो काम नहीं किया मैं। क्यों आपके नहीं, वो झूठ काम है तो क्यों का सवाल ही नहीं आता। मैं ये काम नहीं किया, इस वजह से मेरे पे झूठा गुना दाखिल हो गया एक, और उसके अंदर
मेरे को अरेस्ट किया गया, अरेस्ट करके जेल में डाला गया, फिर मेरे पे चार्जशीट दाखिल हो गया, फिर मैं जितने मेरे पास एविडेंस थे और मेरा जो कहना है, मेरा एफिडेविट है, वो मैंने यहाँ के कोर्ट में पेश किया। मैं निर्दोष छूटा उसमें से। अभी निर्दोष छूट के 10 साल हो गए मेरे। ಇದರೊಂದಿಗೆ ಇವತ್ತಿನ ನ್ಯೂಸ್ ಅವರ್ ಮುಗಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ನೇರ ದಿಟ್ಟ ನಿರಂತರ ಸುದ್ದಿಗಾಗಿ ನೋಡ್ತಾ ಇರಿ ಏಷ್ಯಾನೆಟ್ ಸುವರ್ಣ ನ್ಯೂಸ್. ಇದು ಏಷ್ಯಾನೆಟ್ ನ್ಯೂಸ್ ನೆಟ್ವರ್ಕ್ ಪ್ರಸ್ತುತಿ.